नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजचा आपला विषय आहे मराठी। या ठिकाणी आपण मराठीचे काय करत आहोत तर PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्या ठिकाणी आलेले प्रश्न आपण या ठिकाणी जशाच्या तसे पाहत आहोत। ठीक आहे, मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न काय बघा, तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ। अधोरेखित शब्दाचा उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। आता या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलाय आणि काय विचारलंय की त्या शब्दाचं जे उभयान्वयी अव्यय आहे त्याचा आपल्याला काय करायला सांगितलंय, प्रकार ओळखायला सांगितलाय। ठीक आहे, मग बघा इथं उभयान्वयी अव्यय कोणता आहे तर तू घरी लवकर आलास म्हणजे हे काय या ठिकाणी आपलं उभयान्वयी अव्यय आहे आणि आपल्याला त्याचा काय ओळखायला सांगितलंय, प्रकार ओळखायला सांगितलाय। ठीक आहे, ऑप्शन काय आहेत बघा, संकेतबोधक, विकल्पबोधक, स्वरूपबोधक आणि कारणबोधक। मग या ठिकाणी बघा इथं काय आहे, एक संकेत आहे किंवा अट आहे। बघा तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ, म्हणजे काय इथे एक अट टाकलेली की नाही, त्याच्यामध्ये एक अट आहे, जर तू लवकर आला तरच आपण बागेत जाऊ। ठीक आहे, मग या ठिकाणी कोणतं आहे, हे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय। ठीक आहे, कोणतं उभयान्वयी अव्यय आहे, संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अट किंवा संकेत दर्शवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना काय म्हणतात, संकेतबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात। ठीक आहे, जसे की बघा उदाहरणार्थ जर पाहिलं, जर तर आहे, जरी तरी आहे, जेव्हा तेव्हा आहे, म्हणजे आहे, हे सगळे कोणते उभयान्वयी अव्यय तर संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहेत। हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, सोपी गोष्ट आहे, याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही, सोपं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 2 असणार आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं तुम्हाला, हे जे असे संकेतबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य असतात त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो आणि त्याच्यामधलं काय असते बघा, पहिलं वाक्य गौण असतंय आणि दुसरं वाक्य काय असतंय, प्रधान असतंय। ठीक आहे, मग हे पण लक्षात ठेवायचं, याच्यामधलं पहिलं वाक्य काय असतंय, गौण असतंय आणि दुसरं वाक्य काय असतंय, प्रधान वाक्य असतंय। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, काय विचारलं बघा या ठिकाणी, भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जीव घातले या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। आता पुन्हा आपल्याला प्रश्न काय विचारलाय की उभयान्वयी अव्ययाचा आपल्याला प्रकार ओळखायला सांगितलाय। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया काय केलं बघा, भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय काय केलंय, त्याला जीव घातला आहे। ठीक आहे, शिवाय त्याला काय केलंय, जीव घातला आहे आणि याच्यातील आपल्याला उभयान्वयी अव्यय, त्याच्यातलं उभयान्वयी अव्यय कोणतं आहे, शिवाय आहे। ठीक आहे, ऑप्शन काय आहेत बघा, समुच्चयबोधक, न्यूनत्वबोधक, विकल्पबोधक आणि परिणामबोधक। मग यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, समुच्चयबोधक असणार आहे। ठीक आहे, काय उत्तर असणार आहे, समुच्चयबोधक। आता बघा समुच्चय म्हणजे काय करणे, बेरीज करणे, मिलाप करणे किंवा त्याच्यामध्ये मिळवणे। बघा इथं लिहिलेलं आहे, हे उभयान्वयी अव्यय काय असतं, दोन वाक्याची बेरीज, मिलाप किंवा समुच्चय घडवून आणतं, म्हणून त्याला काय म्हणतात, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात। बघा तिने काय केलंय, भिकाऱ्याला काय केलं बघा, एक सदरा दिलाय शिवाय त्याला जीव घातलाय, म्हणजे एक सदरा दिला आणि परत त्याच्यात काय केलंय, समुच्चय केलाय, काय केलंय, त्याला जीव पण घातलाय। ठीक आहे, मग शिवाय हे कोणतं वाक्य आहे तर हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे। लक्षात ठेवा, उभयान्वयी अव्ययाच्या प्रकारावरती तुम्हाला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक आपला किती असणार आहे, 3 असणार आहे। ठीक आहे, बघा काय आहे, लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती करोत हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे। ठीक आहे, आता इथं वाक्याऐवजी इथं काय पाहिजे होतं, हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे असं पाहिजे होतं। काय पाहिजे होतं, हे कोणत्या प्रकारचे, इथं वाक्याऐवजी काय पाहिजे होतं, टायपिंग मिस्टेक झाली असेल, उभयान्वयी अव्यय आहे। ठीक आहे, हे आपलं असं वाक्य पाहिजे होतं, हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा उभयान्वयी अव्यय कोणतं या वाक्यामध्ये, लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती करोत। आता उभयान्वयी अव्ययाचं वाक्य काम काय असतं, वाक्य जोडण्याचं काम असतं। ठीक आहे, मग या ठिकाणी वाक्य जोडणारा शब्द कोणता आहे आपला, किंवा आहे। मग किंवा हे या ठिकाणी आपलं उभयान्वयी अव्यय आहे। मग ते कोणत्या प्रकारचं आहे बघूया, समुच्चय बोधक आहे का, काही समुच्चय मिलाप केलाय का त्याने, या ठिकाणी नाही केला। न्यूनत्व बोधक आहे का, न्यूनत्व बोधक म्हणजे काय दाखवतं, ते नकार दाखवणाऱ्या समुच्चय बोधक उभयान्वयी, सॉरी नकार दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययाला काय म्हणतात, न्यूनत्व बोधक म्हणतात। मग इथं कोण नकार दाखवलाय का वाक्यामध्ये, नाही। परिणाम बोधक, परिणाम दाखवलाय का कशाचा, नाही दाखवला।
मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी विकल्प काय दिलाय बघा. लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती, बघा निंदा आणि स्तुती ह्या दोन शब्दात काय केलंय त्यांनी? विकल्प दाखवलाय. एकतर निंदा करतील किंवा स्तुती करतील, म्हणजे दोन्हीपैकी एक करतील. हा त्यांनी काय केलं या ठिकाणी? ह्या उभयान्वयी अव्ययाने विकल्प दाखवलाय म्हणून याला काय म्हणतात? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. ठीक आहे, लक्षात घ्या. मग विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय काय करतं? विकल्प म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी असलेला पर्याय होय बघा, म्हणजे त्याच्यासाठी ते दुसरा एखादा पर्याय सांगतं. दोन्हीपैकी एक असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे, ही बघा ही अव्यय दोघांपैकी एकाची निवड दर्शवतात. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय काय करतं? दोघांपैकी एकाची निवड दर्शवतं. ठीक आहे. मग जसे की किंवा असेल, अथवा असेल, की, वा, अगर, नाहीतर हे जे उभयान्वयी अव्यय आहेत त्यांना काय म्हणतो आपण? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 4 नंबर आहे. खालील पैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. आता इथं काय सांगितलं आपल्याला? शुद्ध शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायला सांगितले. आता हे शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखायचं अतिशय सोपं आहे, पण जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर. तुम्हाला जर माहित असेल की बाबा शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणाला म्हणायचं, मग कोणाला म्हणायचं बघा? शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणाला म्हणतात बघा? शब्दाला जोडून येताना मागील शब्दांची सामान्य रूप होत नाहीत बघा. हे जे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत ते ज्या शब्दाला जोडून येतात त्या शब्दाचं काय होत नाही? सामान्य रूप होत नाही. मग इथं बघूया आपण. आता इथं बघा शब्दयोगी अव्यय कोणता आहे? शुद्ध आहे. याच्यात कोणता आहे? गावो, गावी. ठीक आहे, म्हणजे याच्या ठिकाणी काय आहे? गावी हे आहे, इथं बाहेर आहे, इथं खाली आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघू. कुत्रा सुद्धा, कुत्रा या शब्दाचं सामान्य रूप झालंय का? नाही. कुत्रा तसं राहिले की नाही, मग आपल्या या ठिकाणी काय होईल? कुत्रा हे होईल. ठीक आहे. मग शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणते आपल्या या ठिकाणचं? सुद्धा हे जे अव्यय आहे हे शुद्ध शब्दयोगी अव्यय. आता इथं बघा घराच्या बाहेर आपला मूळ शब्द काय होता? घर होता. याचं सामान्य रूप काय झालं बघा? घरा झालं की नाही बघा? घरा हे सामान्य रूप झालं. इथं बघा मांडव शब्द आहे, याचं सामान्य रूप काय होईल? मांडवा. काय होईल? मांडवा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं गावाचं काय होईल? गावो. लक्षात येतं, म्हणजे लक्षात ठेवायचं. शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे काय होतं? जे मागील शब्द आहे त्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही. ठीक आहे, म्हणजे तो शब्द जसा आहे तसाच राहतो, त्याला कुठलाही प्रत्यय लागत नाही किंवा काही होत नाही. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. मित्रांनो आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज ही तुमच्या संपूर्ण अशा अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा? तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेले TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील, म्हणजे त्यासोबत त्याची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर या आपल्या टेस्ट सिरीजवरतीच तुम्हाला फ्रीमध्ये आपण अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल आणि विशेषतः मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. एवढ्या IMP नोट्स आहेत मित्रांनो की तुम्हाला दुसरं काहीही बघायचं नाही. आपला 30 पैकी 30 प्रश्न तुमचे काय होणार आहेत? आपल्या या नोट्समधून येणार, म्हणजे येणारच. एवढ्या डिटेल्समध्ये आपण नोट्स काढलेले आहेत. ठीक आहे. आता या नोट्स आपण आता अपडेट केलेल्या आहेत, काल अपडेट केल्यात. ज्या जुन्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांना या नोट्स मिळाल्या नसतील, म्हणजे पहिले मानसशास्त्राच्या दिलेल्या आहेत आपण, पण त्याच्यामध्ये अजून आपण ॲडिशनल परत नोट्स काढलेले आहेत. मग त्यांनी परत एकदा हाय मेसेज पाठवायचे, त्यांना या मानसशास्त्राच्या नोट्स काय केल्या जातील? पुन्हा एकदा चांगल्या पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची प्राइस किती आहे? तर 200 रुपये किंमत आहे. परंतु ऑफरनुसार जर तुम्ही आज घेतली तर ही तुम्हाला काय होईल? ऑफरनुसार फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. ठीक आहे. मग जर तुम्ही आपल्या एवढ्या मटेरियलचा अभ्यास केला मित्रांनो तर तुम्ही 100% TET परीक्षा काय होऊ शकता? पास होऊ शकता. हे खात्री देऊन मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. ठीक आहे. मग हे जे 139 रुपये आहेत हे तुम्हाला कुठं पाठवायचे? तर तुमच्याकडे गुगल पे असेल,
फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला कोणता नंबर आहे तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. बघूया आपला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलं या ठिकाणी बघा खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार पर्यायी उत्तरातील कोणता. आता इथं आपल्याला एक शब्दयोगी अव्यय दिलंय ते कोणतं दिलंय च दिलंय आणि आपल्याला विचारलंय की याचा प्रकार कोणता आहे. मग च हे कोणतं प्रकारचं आहे शब्दयोगी अव्यय आहे तर हे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय कोणकोणते बघा च आहे मात्र आहे ना आहे पण आहे फक्त आहे आणि केवळ आहे. ठीक आहे. यांना आपण काय म्हणतो कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतो. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. प्रश्न याच्यावरती वारंवार विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबर. काय विचारले बघा भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची डॅश डॅश रोवली. आता भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची डॅश डॅश रोवली. पहिलं ऑप्शन काय आहे ओनामा. मग भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची ओनामा रोवली होईल का नाही होणार. पालखी रोवली होईल का नाही होणार. आरंभ रोवला होईल का नाही. मुहूर्तमेढ रोवली होईल का तर होईल. मग भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची काय केली मुहूर्तमेढ रोवली. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे काय करणे तर शुभारंभ करणे. त्याच्यानंतर अजून हे ओनामा करणे म्हणजे काय हे सुद्धा IMP आहे. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे ओनामा करणे म्हणजे काय करणे तर ओनामा करणे म्हणजे काय करणे आरंभ करणे किंवा सुरुवात करणे त्यालाच काय म्हणतो आपण ओनामा करणे. परीक्षेत विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जशास तसं पाठ करून ठेवा लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. काय विचारलं बघा या ठिकाणी आपल्याला वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय वापरा. आता इथं आपल्याला एक वाक्य दिलंय आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय योग्य विभक्ती प्रत्यय वापरायला सांगितलंय. बघूया मग आपण काय वाक्य आहे हत्ती डॅश डॅश शरीरात डॅश डॅश जो भाग हाती लागला त्या डॅश डॅश त्याने वर्णन केले. बघा मग काय होईल हत्तीच्या शरीराचा बघा हत्तीच्या शरीराचा जो भाग हाती लागला त्याने वर्णन केले. मग काय चे कुठे बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे. बघा लक्षात येत आहे खूप सोपा पेपर असतो. विशेषतः मराठी जे आहे ना TETच्या पेपरमध्ये तुम्हाला पास करणारा विषय जर कोणता असेल तर तो एकमेव विषय आहे तो म्हणजे मराठी आहे. का मराठी आहे तुम्हाला सांगतो. जर या ठिकाणी तुम्ही थोडी मेहनत घेतली काय मराठीमध्ये जर तुम्ही थोडी मेहनत घेतली तर तुम्ही या ठिकाणी 25 पेक्षा जास्त मार्क तुम्ही सहज घेऊ शकता. म्हणजे स्कोरिंग करणारा सगळ्यात जास्त मार्क देणारा विषय कोणता असेल तर तो मराठी असणार आहे. ठीक आहे. मग जर तुम्ही मराठीमध्ये 25 मार्क घेतली तर तुम्हाला खाली मार्कच किती पाडायचे असतात मग 60 मार्क पाडायचे राहतात. ठीक आहे. किती पैकी 120 पैकी किती पैकी 120 पैकी 60 मार्क पाडायचे आहेत. बघा बरं का तुम्हाला सांगतो 120 पैकी किती मार्क पाडायचे आहेत 60 मार्क पाडायचे आहेत. समजा तुम्ही या 120 प्रश्नांचा बघा राहिलेले प्रश्न किती आहेत आपले 120. बघा या 120 प्रश्नापैकी तुम्हाला एकही प्रश्न येत नाही असं गृहीत धरू आपण. काय 120 प्रश्नापैकी तुम्हाला एकही प्रश्न येत नाही असं जरी गृहीत धरलं आणि तुम्ही समजा डोळे झाकून सगळ्या प्रश्नांचा काय केला जो तुम्हाला प्रश्न येत नाही त्याचं जर उत्तर तुम्ही 2 लिहिलं तर इथं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस किती असते 4 पैकी 1 उत्तर असते. म्हणजे 25% आपले उत्तर काय होतात बरोबर येतात. मग 25% येतात म्हणजे 100ला किती प्रश्न बरोबर येतील आपले 25 येतील. 120ला किती येतील 30 प्रश्न बरोबर येतील. बघा किती येतील 30 प्रश्न येतील. आपल्याला पास व्हायला खाली किती राहिले होते 25 तर मराठीत आलते 30 आपले टोले आले. काय आले आपले टोले लागले 30 कारण सरासरी टोले लागतातच का नाही 25% टोले बरोबर लागतात म्हटलं 30 टोले लागले किती झाले 25 आणि 30 किती होतात 55 होतात. म्हणजे खाली तुम्हाला किती मार्क घ्यायचे अजून फक्त 30 मार्क घ्यायचे. मग तुम्हाला 120 पैकी 30 प्रश्न येत नाहीत का. खूप सोपं आहे TET पास होणं. फक्त पेपर तुम्हाला डोक्याने सोडला पाहिजे. आपण काय करतो आपल्याला उत्तर येत नसलं का
कधी 3 पर्याय मारतो, कधी 2 पर्याय मारतो, कधी 1 मारतो आणि कधी 4 मारतो. मग काय होतं आपलं, जिथं उत्तर 2 असतं तिथं आपण 3 पर्याय गोल केलेला असतो, जिथं उत्तर 3 असतं तिथं आपण 2 गोल केलेला असतो. म्हणजे आपण काही एवढे लकी नाहीत की बाबा आपण मारलेले टोले किंवा आपण मारलेले अंदाज बरोबर यायला, म्हणून रिस्क घ्यायचीच नाही. तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही ना तिथं तुमचा 4 पैकी कोणताही एक आवडता नंबर धरा, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय करायचं, तोच नंबर डोक्यात ठेवायचा. पण कोणत्या प्रश्नाला, जो प्रश्न तुम्हाला येत नाही त्याला. काय सांगतोय मी, जो प्रश्न येत नाही त्याला. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला 40-50 प्रश्न असे असतात की जे तुम्हाला माहीतच नसतात किंवा येतच नसतात. ठीक आहे, त्याचं सांगतोय मी तुम्हाला. बाकीचे प्रश्न तुम्हाला डोक्याने सोडवायचेच आहेत. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न आपला. ठीक आहे, आपलं विषयांतर झालं होतं, त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही. अभ्यास महत्त्वाचा आहे, टोले बिले काय नसतंय. पेपर पास करायचा असेल तर तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. ठीक आहे, कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा. आता इथं आपल्याला एक शब्द दिला आहे कमरपट्टा आणि आपल्याला काय सांगितलंय, त्या शब्दाचा समास ओळखायचा आहे. मग शब्दाचा समास ओळखताना सगळ्यात आधी काय करायचं असतं, त्या शब्दाचा विग्रह करायचा असतो. मग कमरपट्टा याचा विग्रह काय होईल, कमरेसाठी पट्टा. काय होईल किंवा काय होतो याचा विग्रह, कमरेसाठी पट्टा. ठीक आहे, कमरेसाठी पट्टा. मग याचं योग्य उत्तर काय होईल, कमरेसाठी पट्टा केलं. बघा इथं विभक्ती प्रत्यय आपला काय आहे, साठी आहे, म्हटलं काय होईल, चतुर्थी तत्पुरुष होईल. किंवा हा काय विभक्ती तत्पुरुष समास आहे आणि त्याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समासामध्ये कोणता समास आहे तर चतुर्थी तत्पुरुष समास आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला चतुर्थी तत्पुरुष समासाचे अजून काही उदाहरण लक्षात ठेवायचे आहेत. कृष्णार्पण, मेंढवाडा, गायरान, वाटखर्च इत्यादी काय आहेत, चतुर्थी तत्पुरुष समासाचे अजून उदाहरण आहेत. आता या ठिकाणी वाद पण आहे. काही तज्ञाच्या मते याचं उत्तर काय आहे, सप्तमी तत्पुरुष आहे. ते सुद्धा काय आहे, बरोबर आहे. दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. याच्यामध्ये कसं, तुम्ही जशी फोड करता समासाचं, तुम्हाला सांगतो मी, समासाची तुम्ही फोड म्हणजे त्याचा विग्रह जसा करताना तसा त्याचा अर्थ आणि प्रकार बदलतो. आता कमरेसाठी पट्टा म्हणजे कमरपट्टाची फोड मी कशी केली, कमरेसाठी पट्टा केली. पण जर याने अशी फोड जर केली, कमरेला लावायचा पट्टा. बघा कमरेला लावायचा पट्टा, काही चूक आहे का, कमरपट्टा म्हणजे कमरेला लावायचा पण पट्टा आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग जर अशी फोड केली तर काय होईल, सप्तमी तत्पुरुष होईल. आणि कमरेसाठी पट्टा असं केलं तर काय होईल, चतुर्थी तत्पुरुष होईल. पण याची सरासरी म्हणजे जास्तीत जास्त फोड याची काय केली जाते, कमरेसाठी पट्टाच केली जाते. म्हणून आपलं सर्वसामान्य उत्तर काय, चतुर्थी तत्पुरुष समास आहे. परंतु जर हे दोन्ही ऑप्शन असतील आणि याला जर कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर हा प्रश्न काय होणार तुमचा, रद्द होणार, 100% रद्द होणार. कारण दोन्ही उत्तरं बरोबर आहेत आणि समासामध्ये लवचिकता असते. तुम्ही जसा विग्रह होईल त्याचा त्याचा काय होतो, प्रकार बदलतो. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न आपला. प्रश्न क्रमांक 9, आदर्श या शब्दाचा अर्थ बरोबर, आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही असं विचारलंय. काय विचारलंय, आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही. शब्द काय आपल्याला, आदर्श आहे. मग बघा आदर्श म्हणजे काय, नमुनेदार. आपल्याला वाटतं आपल्याला अर्थ विचारलाय, आपण नमुनेदारला लिहून टाकतो. पण इथं काय विचारलाय, नाही असं विचारलाय. काय विचारलाय, नाही. मग दुसरं बघू, सुलभ. आदर्शचा अर्थ सुलभ असेल का, नाहीच आहे. मग सुलभ आपलं उत्तर आहे. मग आदर्शचे समानार्थी शब्द किंवा अर्थ काय होतात, नमुनेदार होतात, प्रमाणभूत होतात आणि उत्कृष्ट सुद्धा होतात. ठीक आहे, लक्षात घ्या, सोपं आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, समानार्थी शब्द आहे वाटते, सोपा आहे. पुढील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. शब्द काय दिला आपल्याला, प्रकाश हा शब्द दिला आणि काय सांगितलं, या शब्दाला आपल्याला समानार्थी शब्द ओळखायला सांगितलं आहे. ठीक आहे, मग बघा विकास, कर, प्रभा आणि किरण यापैकी प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर तो प्रवाह आहे. ठीक आहे, कोणता आहे, प्रभा आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा प्रकाशचे बाकीचे समानार्थी शब्द पण लक्षात ठेवायचं. प्रभा परीक्षेत विचारला आपल्याला, उजेड आहे. त्याच्यानंतर हा आलोक सुद्धा आहे, हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, लक्षात ठेवायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर विकास म्हणजे प्रगती, हे तुम्हाला माहिती आहे, लक्षात ठेवायची गरज नाही. याच्यावरती हातावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात, कर, हात, हस्त, सारा, ग्रहण. ठीक आहे, त्याच्यानंतर किरण बघा, रश्मी, अंशु, कर. ठीक आहे, समानार्थी शब्दामध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होऊ शकतं, घोळ होऊ शकतो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 11 नंबर, काय विचारलं बघा, पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. आता काय ओळखायला सांगितलं आपल्याला,
उद्देश ओळखायला सांगितला आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे माहीत पाहिजे, उद्देश म्हणजे काय, तर उद्देश म्हणजे कर्ता. मग आपल्याला कोण ओळखायचा आहे, कर्ता ओळखायचा आहे. वाक्य काय दिलंय, मुलाने दप्तर भरले. आता तुम्हाला सोपं सांगतो, तुम्हाला वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखायची सोपी पद्धत सांगतो. वाक्याचं क्रियापद काय असतंय, शेवटी असतंय. भरले या ठिकाणी काय आहे, क्रियापद. याचा धातू कोणता आहे, भरल्याचा धातू काय आहे, भर. ठीक आहे, मग धातूला आपण प्रश्न विचारायचा, भरणारा कोण, काय भरणारा कोण, भरणारा कोण आहे, मुलाने दप्तर भरले. दप्तर भरणारा कोण आहे, कोण आहे दप्तर भरणारा, मुलगा आहे. म्हटलं मुलगा कोण आहे, याच्यातला कर्ता आहे किंवा उद्देश आहे. कुठे ऑप्शन, बघा या ठिकाणी 2 नंबर. या वाक्यातील कर्ता किंवा उद्देश कोण आहे, तर मुलगा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. उद्देश म्हणजे कोण असतो, वाक्यातील कर्ता असतो. आणि जर इथं विचारलं असतं या वाक्यातील विधेय, काय विधेय ओळखा, तर विधेय म्हणजे काय असतंय, क्रियापद असते. मग या वाक्यातलं विधेय काय झालं असतं, भरले. पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय झालं असतं, या ठिकाणी विधेय म्हणजेच क्रियापद झालं असतं. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12, हमरी तुमरीवर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. इथं आपल्याला एक सोपा वाक्यप्रचार दिला होता, वाक्प्रचार दिला होता, हमरी तुमरीवर येणे, आणि त्याचा अर्थ विचारला होता. तर हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय, भांडण करणे, मारामारी करणे किंवा भांडण करणे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीच्याचा पण अर्थ बघा, धूम ठोकणे म्हणजेच काय, पळून जाणे. इथं ऑप्शन बघा आपल्याला 4 नंबर. पिछा करणे म्हणजे काय, पाठलाग करणे. बघा इथं ऑप्शन आहे पाठलाग करणे. आणि मग्न होणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीत हरवून जाणे. बघा इथं हरवणे होतं. ठीक आहे, एखाद्या गोष्टीत हरवून जाणे त्यालाच आपण काय म्हणतो, मग्न होणे म्हणतो किंवा मग्न होणे हा वाक्प्रचार त्यासाठी आपण वापरतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न 13 नंबर, भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. कोणता प्रयोग, भावे प्रयोगाचं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, भावे प्रयोगामध्ये काय असतो, कर्ता आणि कर्म या दोघांना सुद्धा काय असतो, विभक्ती प्रत्यय असतो. काय असतो, दोघांना सुद्धा विभक्ती प्रत्यय असतो. ठीक आहे, मग बघा बरं या वाक्यामध्ये, कोणत्या वाक्यामध्ये दोघांना विभक्ती प्रत्यय आहे, आईने मुलांना उठवले. उठवणारी कोण, आई. उठवण्याची क्रिया कोणावर झाली, मुलावरती. कर्ता आणि कर्म आहे का, दोघांना पण प्रत्यय आहे. मग हेच आपलं काय, भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढचे वाचायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, काहीतरी आले बाहेर, भंगारवाला किंवा भाजीवाला काहीतरी दिसतोय. ठीक आहे, 14 नंबर, आपल्या ज्ञानेंद्रियाचा वापर जागरूकपणे डॅश हवा, गाळलेल्या जागी पर्याय निवडा. आपल्या ज्ञानेंद्रियाचा वापर जागरूकपणे करायला हवा. सोपं आहे, याच्यात काय डोकं चालायची गरज आहे का. हे तुमचं 100% शिक्षकांचं काय होणार आहे किंवा भावी शिक्षकांचं बरोबर येणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही एक्स्ट्रा आपल्याला गरज नाही. पुढचा प्रश्न 15 नंबर, पुढीलपैकी सकर्मक वाक्य ओळखा. कोणतं वाक्य ओळखायला सांगितलं आपल्याला, सकर्मक वाक्य ओळखायला सांगितलं आहे. ठीक आहे, मग बघूया. तो धावताना थांबला. आता बघा, आता सकर्मक वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला आपण काय म्हणतो, सकर्मक वाक्य म्हणतो. ठीक आहे, मग बघूया कोणत्या वाक्यात कर्म आहे. बघा क्रियापद काय इथं, थांबला. थांबणारा कोण, तो काय झाला आपल्याला, कर्ता मिळाला. थांबण्याची क्रिया कोणावर घडली आहे का, कुठं क्रिया कर्म नाही. पहिलं पर्याय कट. इथं बघू, मुले जोरात ओरडली. ओरडणारी कोण, मुले. कर्ता मिळाला. ओरडण्याची क्रिया कोणावर घडली, मुलावरच घडली. कर्म आहे का, नाही. इथं बघू, महाराज दरबारात आले. येणारे कोण, महाराज. दरबारात येण्याची क्रिया कोणावर घडली, महाराजावरच घडली. कर्म आहे का, नाही. मी दार बंद केले. बंद करणारा कोण, मी. बंद काय करण्याची क्रिया कोणावर घडली, दारावरती. मग हे आपलं काय आहे, सकर्मक वाक्य आहे. पर्याय क्रमांक 4. कर्म कोणतं याच्यामध्ये, दार हे कर्म आहे. लक्षात घ्या, विचारू शकतात कोणतं कर्म आहे, दार हे कर्म आहे. पुढचा प्रश्न बघूया 16 नंबर, गोदावरी परुळेकर यांची पुढील पैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे. भरपूर वेळेस प्रश्न रिपीट झालाय. मग कोणतं आहे, जेव्हा माणूस जागा होतो, हे गोदावरी परुळेकर यांचं पुस्तक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचंय, प्रश्न विचारलेला आहे बाबुराव बागुल यांचं कोणतं आहे, जेव्हा मी जात चोरली. इथं बघा ऑप्शन आपल्याला कुठतंय, बघा जेव्हा मी जात चोरली. त्याच्यानंतर आशा बगे यांचं काय, भूमिका आणि उत्सव. कुठे बघा, भूमिका आणि उत्सव बघा, पहिलं ऑप्शन होतं आपल्याला. अरुणा ढेरे यांचं काय, अंधारातील दिवे. म्हणजे जे चौथं ऑप्शन होतं अंधारातील दिवे, ते कोणाचं आहे, अरुणा ढेरे आहे. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, गोदावरी परुळेकरांचं नाव खुडतील आणि विचारतील आशा बगे
आशा बगे यांचे पुढीलपैकी कोणते पुस्तक आहे? मग आशा बगे यांचं कोणतं पुस्तक होईल? भूमिका आणि उत्सव. म्हणून तुम्हाला काय करायचं असतं, झालेल्या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास करायचा असतो. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न आपला. प्रश्न क्रमांक 17 म्हणजे आपला शेवटचा प्रश्न आहे. थोडं माझ्या घशामध्ये थोडं इन्फेक्शन झालंय, प्रश्न 2 कमी घेतले आपण. अकल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. कोणता? अकल्पित हा शब्द दिलाय आणि याचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय. मग याचा विरुद्धार्थी शब्द काय करायचा मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.